सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चौथा हिरवा मानखोली आयोजित खासदार व्यायामामा चषक 2024 क्रिकेटचं पर्व आपण पाहतोय। आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस। टॉप 8 आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल, जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार नक्कीच असेल। परंतु दोन्ही संघ अगदी चॅम्पियन बनू शकतात। गत वर्षीचा चॅम्पियन दिशांत तिलेबांचे बजरंग भावाडे बी, विपक्षामध्ये टीम जय हनुमान सरवली बी, शोभित चौधरी आणि त्याच्या समेत मोनिश पाटील ही सलामीची जोडी। गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज केणे। सूरज केणे सज्ज झाला, मॅच होती या सुरुवात। टॉप 8 पहिला बॉल, अगदी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट पहिल्या चेंडूवरती बाटची कडा आणि कोणती चुकी योगेशने केलेली नाही। पहिला धक्का शोभित चौधरीच्या रूपाने लागतो टीम जय हनुमान सरवली बी संघाला। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का टीम सरवली बी संघाला लागत असताना शोभित चौधरीला माघारी परतावं लागणार। पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळला होता, गरज होती का या फटक्याची हा प्रश्न निश्चित स्वतःला विचारेल शोभित। मी कालच्या दिवसामध्ये देखील हाच प्रश्न टाकला होता, आजच्या दिवसामध्ये देखील हाच प्रश्न असेल। जेव्हा जेव्हा टॉप 8 मध्ये होतो तेव्हा तेव्हा जो संघ हरतो त्यांना झोप लागत नाही, कारण त्यांना माहिती आहे कुठे ना कुठे मिस्टेक केलेल्या असतात सामन्यामध्ये। कालच्या दिवसामध्ये देखील मिस्टेक भरपूर झाल्या होत्या टीम सुरई ए संघाच्या, परंतु शेवटच्या क्षणी 1 मध्ये 4 ची गरज असताना डॉट बॉल टाकला होता। गोलंदाज सज्ज सूरज केणे, बॅटर सचिन आलात। 1 धाव दरम्यान कंप्लीट। एका धावेनं धावफलक पुढे सरके। लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय, म्हणजे अतिरिक्तच्या रूपानं संघाचं खातं ओपन झालं। सूरज केणे आता समोर असेल, मोनिश पाटील हिटिंग मशीन ऑफ सरवली। आखूट टप्पाचा बॉल पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल। पावर आहे मोनिश पाटीलची, बॉल सीमा पार, षटकार। काय स्ट्रोक एक्झिक्यूट केला, आखूट टप्पाचा बॉल होता, पुल केलं आणि पॉवरफुल देखील होता। मोनिश पाटीलची ही ताकद आहे, उल्लेख केला हिटिंग मशीन आहे आणि मशीनीमध्ये ऑइल टाकायची देखील गरज नाही आहे। मशीनला सुरुवात झाली आहे। पहिला षटकार मोनिश पाटीलच्या बाकमधनं, धावफलक 7 वरती। सूरज केणे पुढचा बॉल, यावेळेस देखील फटका खेळून तर काढला, मिसटायमिंग आहे। चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मोठा मासा गाळायला लागलाय। मोनिश पाटीलची विकेट गेली आहे। मोठा धक्का, मोठा हादरा बसला टीम जय हनुमान सरवली बी संघाला। मोनिश बॅक टू द डगआउट। न्यू बॅटर अल्पेश आल्यात। सूरज केणे पुढचा बॉल, बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न। मी उल्लेख केला होता सूरज केणेचा, जेव्हा तो आला मैदानावरती मी सांगितलं की बॅटिंग मध्ये तेवढा फॉर्म नाही आहे, परंतु गोलंदाजी करत असताना चांगल्या फॉर्म मध्ये
अगदी कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये चांगलं असणं गरजेचं असतं. बॅटिंग नाहीये परंतु क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा दर्जा त्याचा हाय क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूर्णपणे फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा स्थिर 7 धाबा. विकेश आल्यात दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू 1 धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न सचिन धोकादायक एंड वरती आहेत परंतु 2 धावा कंप्लीट. शॉर्ट पॉकेट आहे परंतु रनिंग भरपूर चांगली सचिनची पाहायला मिळते. 2 धाब्यांना धावफलक पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. नाइन रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू दूरवरून येतोय. एकदा वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं धावफलक पुढे सरकताना 11 या अंकावरती. एक चांगली रणनीती या सिंगल डबलचा खेळ चालू ठेवायचा. खराब चेंडू आला त्याच्यावरती प्रहार करावा लागेल. कुठे ना कुठे 50+ टोटल निश्चित डोक्यामध्ये असणार आहे. सरवली संघ नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. 1 धावेनं धावफलक. 12 वरती. 12 रन ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. विकेश आपल्याला पाहायला मिळतील. विकेश मुकादम. सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळी यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाला बाद त्रिफळा उद्ध्वस्त. बॅट्समनची दांडी 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 कुल. विकेट आली आहे. अगदी दांडी घूल केली आहे बॅट्समनची. अल्पेशला देखील साजेशी काही करता आलेली नाही आहे. टॉप 8चा सामना आपण पाहतोय. यानंतरची मॅच टीम मुठवा विपक्ष टीम जयदुर्गा सुरई ए. टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे मुठवा संघ आणि सुरई ए संघ. विकेश मुकादम भरपूर चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते.
मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. न्यू बॅटर प्रशांत आलेत. गोलंदाज झालाय सज्ज. यावेळेस इनफिल्डच्या वरनं जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषे बाहेर निघून गेलाय. वन बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. 23. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचा आहे. आमचे मान्यवर या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच अनेक गावचे उद्योगपती सन्माननीय सचिनजी घोडविंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती त्यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी वैभव भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. वैभव माई यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सचिनजी घोडविंदे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. साहेबांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये ते भेट देण्यासाठी आले. व्यात वेळ काढला त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. आपण आलात आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांच्या सभेत संकेतजी घोडविंदे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांची देखील अगदी मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. अगदी मोलाची वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिली आहे. त्यांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम सुस्वागतम. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच मंगेशजी भुते साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मंगेश दादा आपण या. आपला स्वागत आणि सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. मुलाची उपस्थिती यांची देखील राहिली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. तसेच गौरवजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांची देखील अगदी मोलाची उपस्थिती राहिली आहे. त्यांचं देखील आपण स्वागत या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. वेलकम साहेब. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोलाची वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिली आहे. त्यांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहोत. वेलकम सुस्वागतम. जाऊया मागच्या दिशेनं. योगेश भालेकर आलेत. पहिले 3 चेंडू डॉट, त्यानंतर वाईट बॉल आणि आता या चेंडूवरती सिंगल. काय घडतंय काय मॅच मध्ये.
प्रशांत व्यतिरिक्त कोणताही बॅटर चालत नाही या. योगेश भालेकर टू प्रशांत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. काय घडलंय काय घडलंय. प्रश्न सूरजलाच असेल. ज्या पद्धतीनं हिट करायला जातोय त्या पद्धतीनं बॅटर हिट होतोय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. गोलंदाज सज्ज योगेश. पलटी फटका तर चांगला. डीप मध्ये खेळाडू आहेत. फक्त आणि फक्त पाहत राहतील. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. काढाव्या लागतील. 50+ जाणं गरजेचं आहे. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या. 30 धावा 30 रन. शेवटचा अंतिम षटक. सुजित जाधव आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रशांत पाटील. भरपूर चांगली बॅटिंग केली आहे प्रशांतनं. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला. शेवटच्या षटकाला सुरुवात देखील प्रशांत पाटीलची पॉवर. बॉल सीमा रेषेबाहेर. षटकार. काय पॉवर आहे प्रशांत पाटीलची. अगदी डाऊन द ग्राउंड मारलंय. फटका किती अप्रतिम होता आणि ताकद इतकी होती की बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. षटकार. सुजित जाधव. पुढचा बॉल यावेळेस सोडून दिला. लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे सरकेल. 37 37 धावा. यानंतरची मॅच मुठवा विपक्ष टीम सुरई ए संघ. रिपोर्ट करा. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे परंतु क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा भारी. दुसरा धावेचा अटेम्प्ट आणि 2 धावा कंप्लीट. यस बॉल अडवला जातोय. त्या ठिकाणी मला वाटतं सुरईचे खेळाडू आहेत. नक्कीच जयदुर्गा सुरई ए संघ सुपर 4 मध्ये आहे. जयदुर्गा सुरई बी संघ पोहोचेल का हा पुढच्या मॅच मध्ये प्रश्न असेल कारण समोर मुठवड संघ देखील तेवढाच ताकदीचा. गोलंदाज सज्ज सुजित जाधव प्रशांत साठी. यावे फुलटॉस आहे. ऑन द राईज. फटका चांगला. लॉंग ऑनला खेळाडू. सूरज आल्यात. किती मोठा प्रवास. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धाव फलक. 41 41 धावा. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये.
गोलंदाज सज्ज सुजित जाधव. प्रशांत पाटील जबरदस्त बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळतीया. एक हाती किल्ला लढवतोय मी म्हणेन सचिन चौधरी. त्याच्या वाटमधनं देखील एक चौकार आला परंतु थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. प्रशांत पाटील स्ट्रायकिंग एंड वरती या. सुजित जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट न. पुढचा बॉल खोदून काढला एक धाव वेगानं पूर्ण. सूरज आल्यात निखिल देखील होते सोबत. बॉल पकडून थ्रो केलं जाईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा कंप्लीट. 2 धाब्याने धाव फलक 43 वरती. लगातार 3 दुहेरी धावा. नक्कीच कौतुक करावं लागेल प्रशांतचं. थकला असेल बॅटर. हरकत नाही या. ग्रामीण क्रिकेट आहे. गावासाठी गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणार क्रिकेट ग्रामीण क्रिकेट. आणि सध्या प्रशांत गावासाठी आपलं खेळ दाखवतोय. 100% देण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आत सुरू आहे. थकलाय परंतु थांबणार नाही या. वाघ आहे तो सुजित जाधव. पुढचा बॉल घेऊन यावेळेस देखील फटका ऑन द राईस पद्धतीनं. यावेळेस एकच धाव. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 44 44 धावा. टीम उठवा आणि सुरई. रौनक वजे या आपण टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा अंतिम बॉल सचिन साठी. स्लॉग स्वीप फटका चांगला. धावा किती मिळतील 4 किस्सा अंपायर सांगतात. इट्स इट इज टेल. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. टीम जयदुर्गा सुरई संघ नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय सांगायचा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या अगोदर कधी मुठवा संघाविरोधात मॅच झाली आहे का? नाही. फर्स्ट टाइम तुम्ही खेळता. सो काय रणनीती आखली आहे का? कोणत्या गोलंदाजांवरती अपेक्षा असतील? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अतुल, निशान, विघ्नेश. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 40 पर्यंत. आणि नाईट क्रिकेट आहे आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलंच खेळ आहे. टीम मुठवा संघ. सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम जयदुर्गा सुरई बी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जशी मॅच सुरू होईल तसं आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंजेस. माझे साथी समालोचक सुभाष धुमाळ सरांकडे. थँक्यू सो मच.
सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट संघांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या 4वा स्पोर्ट्स मानकुले आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम खादर चषक 2024चे आयोजन लोकसभेचे नक्कीच सन्माननीय आदरणीय खासदार सुरेश गोपीनाथ मालतेर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील सामना आपण पाहतोय या जहानुमान सरवले बी विपक्ष दिशा निलेवन भावाले बी या दोन संघामध्ये. दिशा निलेवन भावाले बी रुपेश म्हात्रे आणि या मंदेश म्हात्रे फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना सरवली बी संघाने निर्धारित 4 षटकामध्ये स्कोरवर धावा जोडल्या त्या 48 आणि 49 धावांचं आव्हान येथे मध्ये उभं केलेलं आहे. माझ्या समेत समोरच्या कक्षामध्ये जॉईन होत आहेत मॅन ॲट गोल्डन फिंगर सुरई नंदू पाटील सर. वेलकम नंदू पाटील सर, आपल्या देखील कॉम बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि ज्यावेळी सिद्धिविनायक अंजूर या मैदानावर नक्कीच अनेक मेगाऊन आपण पाहतोय त्या मेगाऊनमध्ये नक्कीच नंदू पाटील सरांची कामगिरी नेहमीच आपल्याला चांगली पाहायला मिळते. असे या तालुका क्रिकेटमधील एक नामांकित गुणलेखक आपण पाहतोय एक्सपर्ट स्कोरर नंदू पाटील सर मॅन फ्रॉम सुरई सध्या स्कोरिंग करताना. सूरज केने आणि योगेश बालेकर ही जोडी मैदानामध्ये सलामीची आपण पाहतोय. बावाले बी संघाकडून तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जानमान सरवली बी संघाकडून सज्ज होते. गोलंदाजी ट्रॅकवर मयूर म्हात्रे. पहिल्याच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर घोटला अटॅक सिक्सर देख. काय फटका केले आपण निकटच्या रिप्लेमध्ये देखील पाहिलं की 2 क्षेत्ररक्षक होते. अगदी सुईमधून ज्याप्रमाणे धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू पाठवला होता 4 धावांसाठी. इथे मात्र फ्लाइंग स्वीप चेंडू निघून जाईल स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार फ्लॅट सिक्स षटकार.
केने अगदी षटकार चौकारामध्ये डील करताना आपण बघतोय 3 षटकार 1 चौकार. चौकार षटकारची भाषा बोलताना पाहायला मिळत आहे. सूरज केने या फलंदाज सन ऑफ भावाले ऑन फायर. येथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतो. चेंडू निघून जातो या एक्स्ट्राच्या हातामध्ये आणि या चेंडूवर मात्र वापसी करताना आपण बघतो गोलंदाज मयूर मात्रे. या षटकामधील पहिला चेंडू निर्धाव हाताळताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 22 धावा. एकूण म्हणायच्या लक्षाचा पाठलाग आक्रमक पद्धतीने केला जातोय. अगदी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये आपण बघतो सन ऑफ भावाले सूरज केने या फलंदाज. मयूर मात्रे षटकामध्ये शेवटचा चेंडू. येथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय वेग भन्नाट, मात्र नियंत्रण पाहायला मिळत नाही. पंच पळत पाटील सर वाढचा इशारा करतात आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी सफल होऊन मात्र इथे मात्र सफलता मिळत नाही. निर्धाव चेंडू या षटकात समाप्ती पहिल्या षटकात समाप्तीनंतर दिशा निलवून भावले बी संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर बिनबाद जिंदाबाद 23 धावा. रुपेश मात्रे यांना मंदेश मात्रे फॅम टीम दिशा निलवून भावले बी संघ आपल्याला धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि या 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं देखील बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र जर आपण अतिरिक्त वेळ खर्च करतात तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर्मन सरवली बी संघाकडून सज्ज होतोय. गौरव चौधरी. पहिलं षटक अतिशय महागडं पाहायला मिळालं होतं, ज्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठून काढल्या होत्या सूरज केने या फलंदाजाने. 22 धावा ज्यामध्ये एक आव्हांत धावेचा देखील समावेश होता. आता मात्र इथून वापसी करेल का सरवली बी संघ, वापसी करून देईल की गौरव चौधरी हे पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गौरव चौधरी वेले मानकुली रोड इन करून सज्ज होते. विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण क्षेत्ररक्षणाच्या ज्या मर्यादा होत्या, पाबंदी होती या पहिल्या षटकामध्ये पावल्याच्या षटकामध्ये, ती मात्र हटवली गेलेली आहे आणि बहुसंख्येने मात्र क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे आणि सरळ क्षेत्राच्या हातामध्ये मिडविकेट झोनमध्ये झेल आणि पहिला फलंदाज योगेश भालेकर हा ठरतोय फेल. नेक्स्ट मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेला जयदुर्ग सूर्य बी विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवल या दोन संघामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली, कारण एका बाजूला कुमार रणदिवे तर दुसऱ्या बाजूला अतुल पाटील. बिग मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर वेदांत गुलवे येतोय दिशा नेलून भावले बी संघाकडून. डिफेंडिंग चॅम्पियन आहे भावले बी, कारण या चषकावर या संघाने गेल्या वर्षी नाव कोरलं होतं आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. दुसरं षटक मार्गस आहे. न्यू बॅटर वन डाऊन पोझिशनला वेदांत गुलवे आता मध्ये सामोरे जाईल. इथं मात्र चेंडूला लॉप केलेला लॉपटॅट फटका, भीमटोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषेवर गेला. षटकार. तो सूरज केने या फलंदाजाने षटकाराने अकाउंट ओपन करताना वेदांत गुलवे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 29 लॉर्ड फोल्डर चेंडूला समोर केलेला आहे. 20 मध्ये मेडिकल एक्झाम मध्ये प्रोटेक्शन आहे
फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावपेक्षा अधिक नाही. 30 धाव धावप्लेवर पाहायला मिळतात आणि इथून 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये खरं तर आपण बघूया रुपेश म्हात्रे आणि मंदेश म्हात्रे फॅम टीम दिशाने 11 भावले बी हा संघ, मात्र इथून वापसी करावी लागेल सरवली बी संघाला. इथे मात्र चांगला चेंडू, केवळ चेंडूला दिशा दिली आपण बघूया मेडिकल रिझन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 32 धावा. हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय. दिशा नेलवन भावले बी हा संघ. गौरव चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना पोल केलेल्या चेंडूला इथे मात्र शतरक्षक तिथे सज्ज आहे. मिड विकेट रिझनचा 1 धाव फलंदाजा पूर्ण करण्याची संधी मिळेल, एका धावपेक्षा अधिक नाही. 33 धाव धावप्लेवर झालेल्या जातात. आपण सामना पाहतोय जनमन सरवली बी विपक्ष दिशा निलेवन भावले बी या 2 संघामध्ये. नक्कीच मोठवालगावचे पोलीस पाटील दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा. मोठवालगावचे पोलीस पाटील उत्तम पाटील साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सेकंड आणि थर्ड या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ मोस्ट वेलकम श्री उत्तम दत्तू पाटील साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावून येऊ शकत आहे. 12 चेंडूंनी 9 धावून येऊ शकत आहे. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथून 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी या दिशा 11 भावले बी संघाला. धावसंख्या 40 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला प्रयत्न चांगला पाहायला मिळतो. या स्क्वेअर लेग रिझनमध्ये अंगाने चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 41. आव्हान आहे ते 49 धावांचा आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर तिसरे षटक घेऊन आलेले आहे. वाईड यॉर्कर चांगला चेंडू. दहा चेंडू आणि 10 चेंडूमध्ये या 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर सुरेख गोलंदाजी आपण बघतोय. अगदी या टप्पा जर बघितला तर ऑफ स्टंप ठेवलेला आहे.
आणि अशा गोलंदाजी खरे तर आवश्यकता पहिल्या षटकामध्ये देखील होती. इथे मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रणय याचा. प्रणय भोईर नक्कीच आपण पाहतोय कंट्रोल गोलंदाजी सध्या तरी त्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्विंग अँड मिस. अजूनही नक्कीच हिंमत हारलेली नाही, अजूनही खांदे झुकलेले नाहीत आपण पाहतोय सरवली बी संघाचे. इथे मात्र आपण पाहतोय 8 धावांची आवश्यकता आहे आणि या चेंडू शिल्लक देखील आहेत 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण म्हणू शकतोय की वापसी केलेली आहे सरवली बी संघाने. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे. इथे जोरदार अपील पंच सहमत नाहीत. लेग बॅटचा इशारा पंच प्रल्हाद पाटील सरांकडून येतोय. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत आहेत. धावसंख्या 42 धावा. 7 चेंडू आणि 7 धावांची इथून आवश्यकता आहे. बॉल अँड रन इक्वेशन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाचे सर्व उत्तम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, ज्याच्या माध्यमातून सेकंड अँड थर्ड ट्रॉफी देखील आम्हाला स्पॉन्सर केली गेलेली आहे. इथे मात्र हाफ अँड टफ चान्स होते, मात्र हा झेल घेणं खूप महत्वाचा होता. धावची चेंडू बाद मात्र सूरज केनीची विकेट खूप महत्वाची होती. नक्कीच आपण पाहतोय या फलंदाज धावची चेंडू बाद झालेले. सूरज केनी नक्कीच जर बाद झाला असता तर सूरज केनेचा जर विकेट नक्कीच इथे गेला असता, जर एस्टनच्या मागे झेल सूरज केनेचा पकड गेला असता तर कदाचित नक्कीच आणखीन दबाव भावली बी संघा तर आणखीन दबाव नक्कीच कदाचित भावली बी संघावर वाढवता आला असता. क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नाही. न्यू बॅटर आता मात्र सुजित जाधव येतोय आणि सुजित जाधवची काय इनिंग राहिली होती. या विस्फोटक फलंदाजी आपल्याला जर्मन क्रिकेट क्लब पिंपळा आयोजित जर्मन पिंपळा चषकामध्ये पाहायला मिळाले होते. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामन्यामध्ये नक्कीच अजूनही जान आहे. आपण बघतोय सामना अजूनही संपलेला नाही. मात्र जी गोलंदाजी प्रणय भोईर यांनी हाताळली होती त्याच्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र गोलंदाज आपण बघतोय या विशाल पाटील याला हाताळावी लागेल. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर आणि चेंडू लँड होईल सीमा पार. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती, मात्र षटकार अडवू शकला नाही. आणि सूरज आपण पाहतोय सूरज अस्ताला गेलेला आहे, मात्र हाच भावाले बी संघाचा सूरज इथे मानकुली मैदानावर चमकताना षटकार. पाच चेंडू आणि केवळ एका धावेची आवश्यकता आहे. आणि हा विजयी फटका आपण पाहतोय. विजय संपादन केलेला आहे या दिशान 11 भावले बी. अभिनंदन रुपेश मात्रे, अभिनंदन मंदेश मात्रे आणि हार्डलक जॉन मन सरवले बी. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि नो डाऊट ज्याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून केलेली आहे. 200 ये दुनिया गोल है और इस मैच में भावले बी के